आमचं ते ध्येय आहे की आपला जो मतदारसंघ आहे तो अगदी व्यवस्थित, कोणतीही त्याच्यात त्रुटी राहू नये असा आमचा प्रयत्न असणार आहे. बघू, तुमचं काम जर सरकारकडून नाही झालं तर मी माझ्या वैयक्तिक पातळीवर तुम्हाला रस्ता बांधून देईन असं त्यांनी सांगितलेलं आहे. एक आजी माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, अगं ताई, कालच डिलिव्हरी एका मुलगीची त्यांच्या होणार होती, त्यासाठी तिला अक्षरशः आम्ही उचलून नेली. आमचा प्रयत्न असा राहणार आहे की आरोग्य सेवा आहेत त्या मोफत लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. तर मी सर्वांना हीच विनंती करते की आम्हाला कामाची संधी द्या, आम्ही त्या संधीचं सोनं करणार आहोत. आमच्या आता मनामध्ये लोकांची सेवा करण्याची खूप तळमळ आहे. तुम्ही यावेळी आम्हाला संधी देऊन बघा, आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न करू. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज आपण आलेलो आहोत अंबार्डी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. या मतदारसंघातून स्नेहल वेल्लाळ या उमेदवारी करत आहेत आणि आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे, संवाद साधणार आहे. केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांचं जे काही व्हिजन आहे, ही व्हिजन देखील जाणून घेणार आहे. वहिनी साहेब, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल, आता बघायला गेलं तर 4 ते 5 दिवसांवरती निवडणूक आहे, कशा पद्धतीने प्रतिसाद भेटत आहे? तुम्ही लोकांशी जाताय, भेटताय, बोलताय, काय लोक बोलत आहे? आम्ही आता प्रचारादरम्यान बऱ्यापैकी प्रत्येक घराला 100% घरांना भेट देऊन आलेलो आहोत आणि लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे. लोकांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. त्यात आपले माननीय आमदार सावकार साहेब यांनी आपल्या ग्रामीण दुर्गम भागात कामं इतकी उत्कृष्टरित्या केलेली आहेत की लोक अक्षरशः त्यांना देव मानतात. सावकार साहेबांची आम्ही माणसं आहोत हे जेव्हा त्यांना समजतं तेव्हा अगदी वयस्कर माणसं सुद्धा येऊन आमच्या पाया पडतात की तुम्ही आमच्या देवाची माणसं आहात किंवा त्यांनी आमच्यासाठी खूप केलेलं आहे. ही मानसिकता लोकांची आहे. ते बघून खूप छान वाटलं आणि प्रतिसाद चांगला आहे. आपल्या ज्येष्ठांचा आशीर्वाद सुद्धा पाठीशी आहे. सगळ्यांचं सहकार्य मिळतं. मतदारसंघ जर का बघितलं तर मतदारसंघ खूप मोठा आहे, तशी जिथं आव्हानं देखील खूप मोठी आहेत आणि त्यासोबत आव्हानांच्या सोबत एक जबाबदारी सुद्धा आहे. कसं बघताय या पूर्ण जबाबदारीकडे, या संपूर्ण आव्हानांच्याकडे? आव्हानं आता बऱ्याचशा भागात आपल्या साहेबांनी रस्त्याची कामं असू देत किंवा पाणी पुरवठा असू देत, पिण्याच्या पाण्याची सोय बऱ्यापैकी त्यांनी केलेली आहे. पण आता काय झालेलं आहे, अगदी किरकोळ गोष्टी आहेत, जसं की पाणी पुरवठा आहे पण ती पाईपलाईन जी आहे ती पूर्ण घरापर्यंत पोहोचलेली नाहीये. किंवा ज्या पाणंदी आहेत, मूळ रस्ते झालेले आहेत पण पाणंदी आहेत किंवा शेतीसाठी जाणाऱ्या ज्या वाटा आहेत ना, त्या व्यवस्थित नाही आहेत. अजून त्यांच्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. ही जी कामं आहेत जी सावकारांनी करायचं डोक्यात त्यांच्या ठेवलं आहे, पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करणार आहोत. आमचं ते ध्येय आहे की आपला जो मतदारसंघ आहे तो अगदी व्यवस्थित, कोणतीही त्याच्यात त्रुटी राहू नये असा आमचा प्रयत्न असणार आहे. कोणत्या, बघायला गेलं तर कोणत्या मुद्द्यांवरती तुम्ही ही निवडणूक लढत आहात? कोणकोणती कामं आपण यापूर्वी या मतदारसंघामध्ये केलेली आहात? सावकार साहेबांनी किंवा आता माझे सासरे माननीय आबा वेल्हाळ हे सुद्धा सामाजिक कार्यामध्ये कायम त्यांचा सहभाग असतो. ते रस्ते वगैरे असतात, ते आता बऱ्याचशा 1-2 धनगरवाड्या आहेत. आम्ही धनगरवाड्यावरती गेलो होतो. तिथली रस्त्यांची परिस्थिती अतिशय खराब आहे. म्हणजे पावसाळ्यात ती लोक कशी चालत असतील असा प्रश्न पडला तिथे गेल्यानंतर. आपली जी लोक आहेत, आपला जो पक्ष आहे, सावकार साहेब आहेत, त्यांनी रस्ते केलेले आहेत पण किरकोळ कामं राहिली आहेत. माझ्या सासऱ्यांनी तिथं जाऊन की बघू, तुमचं काम जर सरकारकडून नाही झालं तर मी माझ्या वैयक्तिक पातळीवर तुम्हाला रस्ता बांधून देईन असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं अशा पद्धतीचं त्यांचं ते नेचर आहे की दुसऱ्यांची वेदना बघितली की त्यांना ते सहन होत नाही. पण आतापर्यंत आम्ही वैयक्तिक पातळीवर सामाजिक सेवा करत होतो. आता थोडा सरकारचा हात घ्यायचा आहे. त्यामुळे प्रत्येक जनतेपर्यंत, प्रत्येक लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकू. आपल्या सावकार साहेबांना हात बळकट करू, असं एक आमचं ध्येय आहे. यासोबतच अजून काय काय कामं आपण केलेली आहात? आता आपण वैयक्तिक जर म्हटलात तर पांढरे पाणी ते केंबुर्णीवाडीच्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण आहे, ते केलेलं आहे. आंबेवाडीमध्ये एक सुसज्ज असा हॉल बांधलेला आहे. बऱ्याचशा मंदिरांना आपण आपलं, जेणेकरून लोकांना धार्मिकतेचा, आध्यात्मिकतेचा मार्ग करून देण्यासाठी मंदिरांसाठी देणग्या दिलेल्या आहेत. अशी बरीचशी कामं आपण केलेली आहेत आपल्या भागामध्ये. आणि आता आपलं या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती व्हिजन काय आहे, की मतदारसंघामधले प्रलंबित असणारे प्रश्न, असे कोणकोणते प्रश्न आपल्याला मार्गी लावायचे आहे?
प्रश्न म्हटलात तर मला असं वाटतं की आपल्या भागामधील ज्या महिला आहेत त्यांचं सक्षमीकरण करणं जरा जास्त गरजेचं वाटतंय. आणि पहिला जो प्रेफरन्स आहे तो आमचा महिला सक्षमीकरणासाठी राहणार आहे. बाकीची कामं आहेतच, पण त्याकडे दुर्लक्ष होणार नाही हे आम्ही बघणार आहे. जसं की आता आपल्या भागामध्ये बचत गट, महिला मंडळ असतात. नसतील तर ती तयार करायची आहेत, त्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे, जेणेकरून घर बसल्या त्यांना 4 पैसे मिळवता येतील आणि त्यांना स्वतःच्या पायावर थोड्या प्रमाणात त्यांच्या संसाराला हातभार लागेल अशा पद्धतीनं महिलांना तयार करायचं आहे. मुलींचं म्हणाल तर मुलींना स्वरक्षणासाठी थोडे प्रशिक्षण द्यायचे आहेत. मुली असू देत, महिला असू देत, आपण प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक भागामध्ये ते सुरू करायचं असं एक आमची इच्छा आहे. जेणेकरून आपल्या मुलींवर आता आपण बघतो की बरंचसं प्रमाण बाहेर अत्याचाराचं वाढले. त्यासाठी त्यांना धाडस आलं पाहिजे. समोर कोणती परिस्थिती आली तरी त्या डगमगल्या नाही पाहिजेत. शैक्षणिक, आता मी बऱ्याच भागामध्ये आता फिरले ना प्रचार दौऱ्यानं, तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की मुलींना शिक्षणासाठी लांब जावं लागतं किंवा त्यांची गैरसोय होते किंवा त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो म्हणून घरातली लोक त्यांना सोडत नाहीत, पाठवत नाहीत. त्यासाठी आपल्या आता सरकारी योजना बऱ्याच आहेत, पण त्या घरापर्यंत पोहोचलेल्या नाहीयेत. तशाच मुलींसाठी पण बऱ्याचशा आहेत. त्यांना मोफत शिक्षण देणे किंवा त्यांना प्रशिक्षण देणे, ह्या आहेत योजना, त्या मला पोचवायच्या आहेत आपल्या भागामध्ये. तरुणांच्यासाठी बघायला गेलं तर बरेचसे आपल्या या मतदारसंघातले तरुण पुणे असेल, मुंबई असेल या ठिकाणी जाऊन स्वतःची नोकरी करायला, अशा तरुणांसाठी रोजगारासाठी काय धोरण आहे? रोजगारासाठी आपल्या आमदार सावकार साहेब यांच्या अथक प्रयत्नातून औद्योगिक वसाहतीला मंजुरी मिळाली आहे. आता तिथे बरेचसे छोटे मोठे औद्योगिक प्रकल्प आहेत, ते पोचवायचे आम्ही पोचवणार आहोत. आणि त्यामुळे आपल्या भागातील बरीचशी युवक आहेत, युवती आहेत, त्यांना रोजगाराच्या संधी मिळून जाणार आहेत. त्यामुळे रोजगाराचा जो प्रश्न आहे तो काही अंशी तरी आपला सुटणार. आणि आपला भाग जो आहे, आता आपला जो मतदारसंघ आहे तो निसर्गाच्या सानिध्यातला आहे. त्यामुळं पर्यटनाचा विकास करायचा आहे तिथं. खरं बघायला गेलं तर आता शहरामध्ये आपण बघितलं तर मराठी शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा कुठं ना कुठं तरी मागं पडायला लागलेले आहेत, लोप पावत चाललेले आहेत. आपला भाग बघितला तर ग्रामीण आहे. एवढी लोकांची अजून ऐपत पण नाही की ती इंग्लिश मीडियमसाठी मुलांना घालू शकते. तर अशा पूर्ण मुलांच्यासाठी, मुलींच्यासाठी शिक्षण म्हणून जिल्हा परिषद शाळांच्यासाठी आपण काय तुमच्या धोरणामध्ये घेतलेलं आहे का? जिल्हा परिषदच्या शाळांचा दर्जा वाढवला पाहिजे. जे त्यांना आपल्या शाळेत जे शिक्षक असतात जिल्हा परिषदच्या शिकवणारे, त्यांना अगोदर व्यवस्थित मार्गदर्शन द्यायचंय आम्हाला, जेणेकरून आपल्या जो खाजगी शाळा आहेत इंग्लिश मिडियम किंवा कोणत्या असतील त्यांचा दर्जा आहे त्यापेक्षा उच्च लेवलचं शिक्षण आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेतल्या शिक्षकांना देता यावं, याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि इंग्रजी विषय आहे ज्यामुळे आपल्या ग्रामीण भागातील मुलं असतात त्यांचा आत्मविश्वास कमी होतो का, तर त्यांना इंग्रजीचं इतकं लहानपणापासून नॉलेज नसतं, ज्ञान मिळालेलं नसतं, वातावरण नसतं. ते एक आमचा प्रयत्न आहे की मातृभाषा तर गरजेची आहेच, ती तर आपल्याला शिकवली जाणारच आहे. त्याचबरोबर इंग्रजी विषय किंवा इंग्रजी बोलण्याची जी पद्धत आहे ती त्यांना समजून सांगण्याचा किंवा त्याचं प्रशिक्षण द्यायचं आहे, आम्हाला चांगलं शिक्षण द्यायचं आहे. हा एक आमचा मानस आहे. त्यासोबतच आरोग्यासाठी आपले काय विजन आहे? आरोग्याचं आपल्याला गजापूर येथे सुसज्ज असं ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी मिळालेली आहे. आणि आता आम्ही बऱ्याच भागात फिरताना एक गोष्ट लक्षात आली. एक आजी माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, अगं ताई, कालच एक डिलिव्हरी एका मुलगीची त्यांच्या होणार होती, त्यासाठी तिला अक्षरशः आम्ही उचलून नेली. किंवा अशा गरोदर स्त्रिया असतात त्यांच्यासाठी पाहुणेपै असतात, त्यांच्या घरी आम्हाला सोय करावी लागते. बरोबर. त्यासाठी आपल्या सावकार साहेबांनी जवळ आता सुरुवात केलेली आहे. ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी मिळाली. आमचा प्रयत्न असा राहणार आहे की आरोग्य सेवा आहेत त्या मोफत लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. आणि आरोग्यविषयक शिबिर असतात, ती किशोरवयीन मुला मुलींना जे व्याख्यान दिलं जातं किंवा समजून सांगितलं जातं आरोग्याची काळजी कशी घ्यायची, बरोबर, हे शिबिर आम्ही राबवणार आहे. मतदारसंघ जर का आपला बघितला तर वन्य प्राण्यांचा देखील खूप त्रास असतो, तर त्याच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करणार आहात? वन्य प्राण्यांना प्रतिबंध घालणे गरजेचे आहे. आता आपल्या इथं बिबट्या म्हणा किंवा बिबट्याचंच प्रमाण आपल्या इथं जास्त प्रमाणात आहे. गावामध्ये रात्रीचं
त्यांचा वावर सहज होताना दिसतोय आपल्याला. गौरेडे आपल्या शेतीच्या पिकांचं नुकसान करतायत. त्यासाठी आता आपण प्रश्न सरकारसमोर ठेवलेला आहे. योजना मंजूर होण्याच्या मार्गावर आहेत. आता होईल लवकरच मंजूर, बघू कधी होतात. आता प्रयत्न आहे आमचा, तो सावकार साहेबांचा पूर्ण प्रयत्न आहे त्यासाठी. काय वाटते हो, म्हणजे सावकार साहेबांच्या कामाची पद्धत कशी वाटते, त्यांचं काम कसं वाटतं, तुम्ही त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवताना कुठल्या नजरेने ठेवताय, काय वाटतं? सावकार साहेब अगदी तळागाळातून वरती पूर्ण अगदी ग्रामीण भागातील झोपडपट्टी असतात त्या देखील भागात ते जाऊन भेट देतात आणि बघतात की तुमच्या काय अडचणी आहेत आणि त्या पूर्णपणे सोडवतात. आता काल सुद्धा मी त्यांच्यासोबत दौऱ्यावर होते, तेव्हा मी त्यांच्याकडून शिकले की त्याच माणसांप्रमाणे ते मिसळतात. त्या माणसांच्या अडचणी काय आहेत त्या समजून घेतात आणि त्यावर ते तिथल्या तिथं पटकन जितकं होईल तितकं त्यांचा प्रश्न सोडवून मोकळे होतात. आणि जर एखाद्या कामाला वेळ लागणार असेल तर ते त्यांना तसं सांगून ठेवतात की इतका कालावधी लागेल, आपण करून टाकू ते, असं ते सांगतात. ती गोष्ट मला त्यांची आवडली. स्पष्ट बोलतात, कुणाला फक्त आश्वासन देऊन ते थांबत नाहीत, काम पूर्ण करतात. आपले सासरे, त्यांच्याबद्दल काय सांगाल, त्यांच्या कामाची पद्धत कशी असते? माझे सासरे आतापर्यंत समाजकार्यात होते आणि आता आम्ही राजकारणामध्ये, आता तुम्हाला मगाशी मी म्हटलंच की राजकारणामध्ये आता पहिल्यांदा आम्ही उतरलोय, ते समाजासाठीच उतरलोय. काहीतरी सरकारचा हातभार लागू देत आणि आपल्या भागाचा विकास करायचा आहे. आपला भाग खूप चांगला आहे, त्यात करण्यासारखं खूप काही आहे असं त्यांच्या डोक्यात कायम असतं. फक्त हात पोचत नव्हता आतापर्यंत वैयक्तिक पातळीवर. तर सरकारची साथ घ्यायची आहे सोबत आणि आपल्या भागाचा विकास करायचा आहे त्यांना. आणि मी त्यांचंच बघून आत्ताच बघतच आलेले आहे. मी पण अगदी दुर्गम खेड्यातली आहे, माझं माहेर पण खेडेगाव आहे. त्यामुळं रस्ते असू देत किंवा पाण्याची टंचाई, वीज पुरवठा अपुरा होतोय, लाईट नसते 8-8 दिवस भागामध्ये, ह्या सगळ्या ज्या अडचणी आहेत ग्रामीण भागातील, त्या मला नव्याने अभ्यासाची गरज नाहीये, कारण ते माझं जीवन होतं, मी ते जगत आलेली आहे. त्यामुळं आणि सासर माझं गजापूर, विशाळगड जवळ आहे ते सासर, तो सुद्धा भाग खेडेगाव आहे. त्यामुळं मी दोन्ही साईडला दुर्गम भागातूनच आलेली आहे. इकडे आल्यानंतर सासऱ्यांचं कामाची पद्धत बघितली, समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ बघितली. त्यातूनच मला पण तेच अगोदरपासून माझी इच्छा होती की ह्या लोकांच्या अडचणी सुटल्या पाहिजेत. त्यात आणि सासऱ्यांचा आदर्श डोळ्यासमोर आहे माझ्या. आमची तळमळ आहे की लोकांना सगळ्या त्यांच्या अडचणीतून दूर करायचं आहे, त्यांना एक चांगलं जीवन जगता येऊ देत, सगळ्यांनी आनंदात राहावं आपल्या भागामध्ये, हे आमचं आहे. तुम्हाला आज का लोकांनी निवडून द्यायचं, ह्याच्याबद्दल काय सांगा? थोडासा प्रश्न तिखट आहे, पण काय सांगाल याच्याबद्दल? लोकांनी निवडून द्यायचं, मी सिव्हिल इंजिनियर आहे, आता सुशिक्षित आहे. माझ्या डोक्यात आता अनेक योजना मी ठेवलेल्या आहेत. जसे की आता आपल्या भागातील शेतकरी शेती करतायत, त्यांना तंत्रज्ञानाची जोड द्यायची आहे. ते शेतात राबतात, सगळं व्यवस्थित कष्ट करतात, पण त्यांना आणि जरा आधुनिकतेची जोड दिलात, थोडं तंत्रज्ञान शिकवलात, ते आणि चांगल्या प्रकारे त्यामध्ये ते करू शकतात. बरं, आता धनगरवाड्यात शेळ्या पाळतात, पण त्यांचं प्रमाण कसं आहे की 2 शेळ्या 4 शेळ्या अशा ते पाळतात. त्यांना मला आणि प्रशिक्षण देऊन ते व्यावसायिक रूपात कसं मोठं करता येईल यापर्यंत न्यायचंय. अशा बऱ्याचशा योजना आहेत ज्या मला वाटतं की जिल्हा परिषदचं जे काम आहे किंवा आपल्याला काय काम करायचं आहे हे मला समजतं, किंवा मी ते अभ्यास करू शकते अजून की ही अडचण सोडवण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तळामुळात कसं गेलं पाहिजे. त्यामुळं आता एक संधी मागते. 5 वर्षानंतर या मतदारसंघाकडे बघताना कशा अर्थाने बघताय की कुठली कामं प्रामुख्याने आपल्याला ही करायची आहेत उद्या निवडून आल्यानंतर? प्रायोरिटी महिला सक्षमीकरण करायचं आहे, त्यानंतर रोजगार निर्मिती करायची आहे, वन्य प्राण्यांचा जो त्रास आहे त्याला प्रतिबंध घालायचा आहे, रस्ते गटारी किंवा आपले पाणंदीचे मार्ग आहेत ते व्यवस्थित करायचे आहेत. शेतकऱ्याला योजना बऱ्याच प्रमाणात असतात, जसं की शेतीचं बियाणे आहे किंवा खत आहे, त्याला जोडधंदे आहेत, दुग्ध व्यवसाय, शेतीपालन, त्याच्या संबंधी पण त्यांना योजना मिळतात किंवा सरकारची मदत होऊ शकते, ती करून द्यायची आहे, जेणेकरून ती जे काम करतात ते आणि उत्कृष्टरित्या करून त्यांना मोबदला चांगला द्यायचा आहे.
यासोबतच कळे अणुस्कुरा जो मार्ग आहे त्याचं रुंदीकरण आणि हं. कॉन्क्रिटीकरण करण्याचा पण आमचा प्रयत्न आहे. आपला आता घाटमार्ग आहेत, साखरपा, देवळे, विशाळगड किंवा गावडी, भांबेड हं. याच्या सर्वेक्षणाचा निविदा झाले आहे आणि आता लवकरच त्याची कामाची प्रक्रिया सुरू होणार आहे, ज्यामुळे बरेचसे कोकणातील पर्यटन स्थळं आहेत ती जोडली जाणार आहेत आणि आपल्याला पर्यटनासाठी आणि चांगल्या प्रकारे विकास होणार आहे. हं. पन्हाळा पावनखिंडचा जो दरवर्षी आपले शिवभक्त येतात आणि पदभ्रमंतीचा जो मार्ग आहे तो दगडी करण्याचा मानस पण आपल्या सावकर साहेबांचा आहे आणि ते लवकरच होणार आहे. उद्याच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोकांना, मतदारांना, नागरिकांना मॅडम आव्हान काय करा? मी लोकांना आवाहन करेन की मी सौ स्नेहल केतन वेल्हाळ ही आपल्या जनसुराज्य शक्ती या आपल्या माननीय आमदार सावकार साहेबांच्या पक्षाची उमेदवार आहे. माझ्यासोबतच अंबार्डे पंचायत समितीमध्ये राजेश पाटील दादा आणि येळवणजोगाई पंचायत समितीमध्ये सुरेश पवार दादा असे आमचे 2 उमेदवार आहेत आणि आम्ही आपल्या जनसुराज्य शक्ती पक्ष, शिवसेना, करणसिंह गायकवाड सरकार आणि सर्जेराव दादा पाटील पेरिडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही उमेदवारी करत आहोत. तुमचे आशीर्वाद आमच्यापर्यंत मतदान स्वरूपात पोहोचू द्या, आम्हाला संधी द्या. आम्ही तुमच्या सगळ्या अडचणी सोडवण्याचा पूर्णपणे प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. मतदान बूथवर जाऊन नारळाची बाग या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हा तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा आणि तुमचा आशीर्वाद आमच्यापर्यंत पोहोचू द्या. खरं बघायला गेलं तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज आपण मॅडमांच्या सोबत चर्चा केली, संवाद साधला. त्यांचं जे काही या मतदारसंघाला धरून असलेले जे व्हिजन आहे हे व्हिजन जाणून घेतलं. खरं पाहिलं तर मतदारसंघ हा वाड्या वस्त्यांच्या मध्ये विखुरलेला आहे, ग्रामीण भाग आहे. बरेचसे प्रश्न आमदार सावकर साहेब यांच्या माध्यमातून झालेले आहेत, सोडवलेले आहेत आणि बरेचसे प्रश्न अजून प्रलंबित आहेत. या प्रत्येक प्रश्नाला उत्तर म्हणून मी या मतदारसंघात आलेले आहे आणि हे प्रत्येक तिथल्या नागरिकांचे, लोकांचे, मतदारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न किंवा सोडवण्याचा मानस माझा आहे आणि तोच घेऊन कुठं ना कुठं तरी मी आज लोकांच्या पर्यंत जात आहे, भेटत आहे, बोलत आहे. अशा पद्धतीचं मत मॅडमांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे. तुर्तास तरी या व्हिडिओसह, या मुलाखतीसह मी इथं थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ कशा पद्धतीने वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.